पुढे टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरती जावं, राज्यसभेत काँग्रेसला संधी द्यावी। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही मागणी। राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढवण्याची आवश्यकता, सपकाळ यांची प्रतिक्रिया। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर आज एकवटणार। मेसेज सोशल मीडियावर व्हायरल। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताच्या चौकशीसाठी निवेदन। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार। प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचा देखील आग्रह। मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं हे आवाहन। अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केलेली नाही। यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळं होतं। अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। राज्यात कुठेही हमीभावानं शेतीमालाची खरेदी नाही, सरकारची भूमिका शेतकरी विरोधी। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती हल्लाबोल। सरकारचा सावकार रूपी बुरखा घातलेला चेहरा, राज्यात शेतकऱ्यांची लूट, वडेट्टीवारांची टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची देखील शक्यता। लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याचा अंदाज। गुजरात सरकारनंतर आता राज्य सरकार देखील लव्ह जिहाद बाबत कायदा करण्यात गंभीर। लाचखोर प्रकरणामध्ये जिरबळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही। फडणवीसांकडून जिरबळांना क्लीनचिट देण्यात आली। माझ्याही कार्यालयात कोणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होणार। एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांचे स्पष्टोक्ती। मी दिल्लीला असताना मंत्रालयातल्या कार्यालयावरती कारवाई झाली। सगळ्या गोष्टीचा मला मानसिक त्रास झाला। मंत्री नरहरी झिरवळ यांची ही प्रतिक्रिया समोर। भिगवणमधल्या मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाजाकडून संताप व्यक्त। आज बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक। बारामतीमध्ये पार पडलेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत हा निर्णय। बारामती, इंदापूर, दौंडच्या व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा।